मुंबईमध्ये दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, लालबाग, परळ, शिवडी, भायखळा, ग्रँट रोड अशा ठिकाणच्या 388 इमारती ज्या पुनर्रचित होत्या, ज्या 60 ते 70 वर्षापूर्वी त्या ठिकाणी 5 मजली इमारती म्हाडानं बांधल्या होत्या आणि त्या मोडकळीस आल्यानं काही 100 वर्षापूर्वीच्या होत्या. अशा 388 पुनर्रचित इमारतींचा विषय होता. या ठिकाणी फिजिबिलिटी होत नव्हती. कुठे त्या ठिकाणी मालकांची अडचण असायची, कुठे रस्ते रुंदीकरणाची असायची, कुठे बफर झोन त्या ठिकाणी असायचा, त्या ठिकाणी क्लस्टर फिजिबल होत नव्हतं. अशा 388 इमारतींचा पुनर्विकास करावा ही भूमिका आज त्या ठिकाणी सभागृहामध्ये मी मांडली. त्याचबरोबर 13,800 ज्या उपकर प्राप्त इमारती आहेत, ज्या 1970 ते 1990च्या दरम्यान बांधल्यात, त्याही काही 100 वर्षापूर्वीच्या आहेत. म्हणजे रस्ता रुंदीकरण असेल, रेल्वे बफर झोन असेल, रोड कटिंग असेल, अरुंद गल्ली असेल किंवा रस्ता, यामुळं बाधित आहेत किंवा स्टँड अलोन बिल्डिंग असतात. मला वाटतं त्या संदर्भामध्ये अनेक वर्ष हा विषय प्रलंबित होता. काहींचे मालक त्या ठिकाणी ॲब्स्कॉन्डिंग आहेत, काही परदेशात आहेत, काही ट्रस्टच्या इमारती आहेत, काही पागडीच्या इमारती आहेत. तर गिरगाव, परळ, शिवडी अशा परिसरात हा मोठा विषय त्या ठिकाणी होता. अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या आणि त्या संदर्भामध्ये या 13,800 इमारतीमधील लाखो रहिवाशांना त्या ठिकाणी त्यांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन व्हावं किंवा पुनर्विकास व्हावा, अशा प्रकारची भूमिका मी आज लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी मांडली. आणि या ठिकाणी एकतर आपण या इमारतींचं क्लस्टर करावं. मी इमारतींची नावंही त्या ठिकाणी सांगितली की रामदूत इमारत असेल शिवडीची, त्रिवेणी सदन असेल, माऊली सदन परळची असेल, त्या ठिकाणी लालबाग असेल, अशा अनेक ठिकाणी वडाळा विधानसभेत आहेत, काळा चौकीला त्या ठिकाणी आहेत. तर या इमारती पुनर्विकसित क्लस्टरमध्ये होऊ शकतात. तर म्हाडानी अशा प्रकारे पुनर्विकास त्यांचा क्लस्टरमध्ये करावा. काहींना बाजूची क्लस्टर असतील, त्याच्यामध्ये ज्या एकल इमारती आहेत त्यांचा समावेश त्या ठिकाणी करावा. माननीय मुख्यमंत्र्यांनी क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट आणलं आहे, जे प्राधिकरण स्वयंपुनर्विकासाचं आहे, ज्याचा मी अध्यक्ष त्या ठिकाणी आहे. तर 4-4, 5-5 इमारती एकत्रित करून त्यांना विशेष FSI देऊन त्यांचा पुनर्विकास करावा, अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली. आणि राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सन्माननीय पंकज भोयर यांनीसुद्धा या ठिकाणी या संदर्भात म्हाडा पुनर्विकास करेल अशा प्रकारची आश्वासन दिलं. त्याचबरोबर जे म्हाडाचं प्राधिकरण जे आमच्या पुनर्विकासाचं स्वयंपुनर्विकासाचं आहे, त्याला आवश्यक तो निधी लागेल. कारण मोठ्या प्रमाणावर असं डेव्हलपमेंट झाल्यावर मुंबई जिल्हा बँक असेल, राज्य बँक असेल, या तर फंडिंग करतील, परंतु मोठ्या प्रमाणावर त्याला पैसा उपलब्ध करून द्यावा. आणि सर्वसामान्य माणसाला जो 150 स्क्वेअर फीटात राहतो, गिरगावात तर काही 100 स्क्वेअर फीटात राहतात, ग्रँट रोडसारख्या कामाठीपुरात तर 50-80 स्क्वेअर फीटात लोक राहतात. तर हा मध्यमवर्गीय मराठी माणूस विशेषतः या परिसरात राहतो. तर त्याकरता आर्थिक तरतूद करावी ही मागणी त्या ठिकाणी केली. शंभूराजे देसाई जे वरिष्ठ मंत्री शिवसेनेचे आहेत, त्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं, कारण गृहनिर्माण खातं, नगरविकास खातं आज उपमुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यांनी या संदर्भामध्ये अधिवेशन संस्थाच त्या ठिकाणी या विषयासंदर्भात बैठक घेतली जाईल आणि हा विषय निकाली काढू, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळं पुनर्रचित 388 इमारती आणि त्याचबरोबर सेसच्या 13,800 इमारती या त्या ठिकाणी पुनर्विकसित होण्याचा त्या ठिकाणी मार्ग मोकळा झाला आहे, असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना या ठिकाणी सांगू इच्छितो.